नमस्कार. नर्मदे हर हाच तो बिंदू आहे ज्या ठिकाणी नर्मदा मैया उत्तरेकडे वळते आणि उत्तरवाहिनी होते. उत्तरवाहिनी नर्मदा मैयाचं हे पात्र आपण बघतोय आणि आपण आता आलेलो आहे एक अतिशय रम्य आणि पवित्र अशा ठिकाणी. या ठिकाणाचं नाव आहे श्री क्षेत्र धनेश्वर. एक सिद्धधुनी इथं आहे. झाडामध्ये प्रकट झालेले स्वयंभू गजानन महाराज गणेश आपल्याला दिसत आहेत. सुंदरशी गोशाळा आहे आणि परिक्रमेमध्ये आपल्याला भेटलेले सतीश महाराज आपल्याला भेटले. महाराज नर्मदे हर. आम्हाला थोडीशी स्थानाची माहिती सांगाल का? की उत्तरवाहिनीचे जनक तपस्वी महाराज ज्यांनी जी उत्तरवाहिनी चालू केलेली त्यांचं हे स्थान आहे तपस्वी महाराजांचं. आणि धनेश्वर म्हणजे प्रथम कुबेर. जेव्हा कुबेर प्रथम पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी इथे 100 वर्ष तपस्या केलेली. बरं. म्हणून त्याचं नाव धनेश्वर पडलेलं आहे. तर कुबेरांमध्ये हे प्रथम कुबेर धनेश्वर. बरं बरं. आणि समोर आहे ते लोकेश्वर महादेव. लोकेश्वर महादेव म्हणजे जेव्हा भस्मासूर महादेवांच्या पाय मागे लागला, भस्मासुराला असे वर मिळालेला होता की ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याला भस्म करेल. तर त्याच्यापासून वाचण्यासाठी महादेव इथं आलेले होते आणि इथे येऊन लपलेले होते. म्हणून याला लोकेश्वर महादेव असं म्हटलेलं. आणि उत्तरवाहिनीचं मेन स्थान, प्रारंभस्थान. प्रारंभस्थान इथूनच मैया उत्तरवाहिनी वळलेली बघा. आपण बघू शकताय ही अशी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना अचानक उत्तरेकडे मैया वळते. इथे हे समोर वासण रेंगण गावं दिसत आहेत. शेजारी रामपुरा गाव आहे, जुना रामपुरा. आणि आता आपण आलो इथे श्री क्षेत्र धनेश्वर. अतिशय रम्य असं स्थान. सिद्ध वटवृक्ष मोठा मैयाच्या काठी आणि सुंदर अशी जागा आहे साधनेसाठी. परिक्रमा आता चालू आहे. लाखो लोक चालत आहेत पण इथं एकही मनुष्य आलेलं नाही. त्यामुळे आपण एक लक्षात ठेवा की मैयाच्या काठी जी गुप्तस्थान आहेत तिथं शक्यतो कोणी येत नाही. त्यामुळं मैयाच्या काठी येत जावं आणि अशा स्थानांचं दर्शन करत जावं. धनेश्वरपासून परिक्रमा प्रारंभ केली पाहिजे असं महाराज सांगतात.